सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली। अनंत गर्जेंची पत्नी गौरी पेशाने डॉक्टर होती। गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये टोकाचा वाद सुरू होता। हेच नाही तर पत्नीला त्याने धमकीही दिली होती। अनंत गर्जेचे काही मुलीसोबत संबंध होते याची माहिती गौरीला कळाली आणि तिने अनंतला जाब विचारला। त्यानंतर तिने अनंतला माफ देखील केलं, मात्र त्यानंतर तो मुलीसोबत संपर्कात असल्याचे गौरीच्या लक्षात आले। दोघांमध्ये कड्याक्याची भांडणे झाली। आनंद आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते। पंकजा मुंडे अनंत गर्जेला मुलासारखे मानत होत्या। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। दरम्यान नुकतेच अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थी या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते, मात्र अमित ठाकरे यांनी यावेळी नोटीस स्वीकारली नाही। तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असे म्हणत अमित ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारली नाही। दरम्यान आज अमित ठाकरे हे स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात स्वतः जाणार असल्याचे पुढे आले आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीची 5 वर्षांहून अधिक काळानंतर मोठी उत्सुकता आहे। नगरपालिका नगर परिषद यासाठी सत्ताधारी विरोधक सुद्धा एकत्र आल्याचे दिसते। त्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा बार उडणार आहे, पण जिल्हा परिषद निवडणुकीवर टांगती तलवार आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे या निवडणुकांवर अनिश्चिततेच सावट असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। राज्यामध्ये एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत, तर दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत। एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीवारी करून गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, यामुळे चर्चांना उधाण आलं आहे। यामध्ये एकनाथ शिंदे यांचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे बंडखोरीच्या तयारीमध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे। यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुभाष अंधारे यांनी एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे। डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसला आहे। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतराला वेग आला असून शिवसेनामध्ये भाजपचे युवा नेते प्रवेश करत असून या घडामोडीतून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे। डोंबिवलीतील उद्धव ठाकरे यांनी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे योगेंद्र भोईर यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपच्या गटात खळबळ उडवली आहे। योगेंद्र भोईर यांनी आपल्या पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह मातोश्रीवर हजर राहून अधिकृतपणे शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये चुका झाल्याचा आणि याद्या चालाखीने विभागल्या गेल्याचा आरोप होत असताना राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील चुकांबद्दल संबंधित महापालिकांना जबाबदार धरले आहे। महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले आहे।
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्याने पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचे भिजत घोंगडे कायम राहते काय याकडे इच्छुकांसह मतदारांचे लक्ष लागले आहे। महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा 50% वर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या फोडाफोडी आणि कुरघोडींच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडले आहेत। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय। हुतात्मा चौकातील कार्यक्रमात शिंदे फडणवीसांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय। या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे संवाद झाला नाही, त्यामुळे राजकीय चर्चेला आणखीन जोर धरलाय। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण थांबवले असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करत आले आहेत। भारताने त्यांचा दावा प्रत्येक वेळी फेटाळून लावला आहे। या दरम्यान बुधवारी पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी केल्याचे म्हटलं आहे, पण यावेळी त्यांनी आणखी एक नवीन दावा केला आहे। ते म्हणतात की त्यांनी दोन्ही देशांना 350% शुल्क आणि पूर्ण व्यापार बंदीची धमकी दिली होती, ज्यामुळे दोन्ही देश घाबरले आणि युद्ध थांबवण्यास तयार झाले। ट्रम्प यांच्या दाव्यावर अद्याप भारताने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। राष्ट्रपती आणि राज्यपाल विधेयकांवर मंजुरी देताना त्यांच्या निर्णयासाठी वेळ मर्यादा ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला। सरन्यायाधीश BR गवई यांच्या नेतृत्वाखाली 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठाने स्पष्ट केले की राज्यपालांवर कोणतीही वेळ मर्यादा घालता येणार नाही, मात्र ते विधेयकांना अनिश्चित काळासाठी रोखून ठेवू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय संविधान पीठाने सर्वसंमतीने निर्णय दिला। राज्यपालांना त्यांच्या निर्णयासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येत नाही, परंतु त्यांच्या निर्णयाची न्यायालयीन पडताळणी केली जाऊ शकते। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।